नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी आणि घटक कृतीपत्रिका गुण विभागणी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा आपण देत असताना बोर्डाचा पेपर कशा प्रकारे असेल, त्याचा पॅटर्न कसा असेल तो आपण या कृतीपत्रिकेच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कृतीपत्रिका विभागवार जाणून घेऊया। गुण विभागणी विभागवार या सदरामध्ये किती विभाग असणार आहेत आणि कोणत्या विभागामध्ये किती गुण असणार आहेत याचा आपण आढावा घेऊ। विभाग पहिला असेल तो म्हणजे गद्य विभाग, म्हणजे पुस्तकामध्ये असणारे जे गद्यपाठ आहेत त्या गद्यपाठावर आधारित काही उतारे असतील आणि त्या उतार्यांवर काही प्रश्न आपल्याला विचारले जातील। हा गद्य विभाग असेल, त्याच्यामध्ये 18 गुण त्या गद्य विभागाला देण्यात आलेले आहेत। त्यानंतर विभाग दुसरा पद्य विभाग, म्हणजे कविता असतील आणि त्या पद्य विभागावर आधारित 16 गुणांसाठी प्रश्न असणार आहेत। त्यानंतर तिसरा विभाग स्थूल वाचन, स्थूल वाचनासाठी प्रत्येक विभागात म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकाचे 4 विभाग पडलेले आहेत, प्रत्येक विभागाच्या शेवटी एक स्थूल लेख आपल्याला आलेला आहे स्थूल वाचन स्वरूपात आणि ते 4 स्थूल वाचन स्वरूपात जे लेख आहेत त्यावर आधारित तुम्हाला 6 गुणांसाठी प्रश्न असतील। त्यानंतर विभाग चौथा असणार आहे भाषाभ्यास, म्हणजे आपण ज्याला व्याकरण म्हणतो, मराठीचं व्याकरण, तर त्या भाषाभ्यास किंवा व्याकरणावर आधारित 16 गुण असतील। त्यानंतर विभाग पाचवा, त्यामध्ये उपयोजित लेखन, विस्तृत स्वरूपाचं लेखन आणि या उपयोजित लेखनावर आधारित 24 गुणांसाठी प्रश्न असतील लेखन विभागामध्ये। अशा प्रकारे 5 विभाग मिळून एकूण लेखन विभाग म्हणजे परीक्षा जी असेल आपली लेखी परीक्षा ती 80 गुणांसाठी असेल आणि त्यानंतर शालेय स्तरावरती आपली 20 गुणांची तोंडी परीक्षा होईल। अशा प्रकारे एकूण 100 गुण विभागले गेलेले आहेत। अशा प्रकारे आपण विभागवार गुण विभागणी आपण पाहिली। आता प्रत्येक विभागावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतील त्याचा एक आढावा आपण विभागवार घेऊया। तर हे बघा, कृतीपत्रिका आराखडा विभाग पहिला पठित गद्य, एकूण गुण असणार आहेत 18, त्याचा आपण खोलवर अभ्यास पुढे करूयाच। त्यानंतर विभाग दुसरा पठित पद्य, गुण असणार आहेत एकूण 16, कशा प्रकारे आहेत बघा ते आपण खोलवर पुढे घेऊयाच। त्यानंतर विभाग तिसरा स्थूल वाचन, एकूण गुण 6 असणार आहेत, कशा प्रकारे प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी पाहूया। नंतर पुढे विभाग चौथा भाषाभ्यास, एकूण गुण असणारे 16, त्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत भाषाभ्यासावर व्याकरणावर आधारित ते इथे पहा। त्यानंतर विभाग पाचवा आहे उपयोजित लेखन, एकूण गुण आहेत 24, त्यासाठी पत्रलेखन आहे, जाहिरात लेखन हा विभाग, बातमी, कथालेखन वगैरे, लेखन कौशल्य निबंध असेल, अशा प्रकारे 80 गुण आणि तोंडी परीक्षा 20 गुणांची, असे एकूण 100 गुण असतील। तर आता एका विभागाचा आपण थोडासा खोलवर अभ्यास करूया। हे बघा, या ठिकाणी कृतीपत्रिकेमध्ये पहिला विभाग आहे पठित गद्य, म्हणजे पाठ्यपुस्तकात जे पाठ आहेत त्या पाठावर आधारित पठित उतारे असणार आहेत आणि एक उतारा जर असेल तर त्यावर 7 गुण असणार आहेत। म्हणजे आकलन कृतीवर आधारित एक प्रश्न असेल 2 गुणांचा, आकलन कृतीवर अजून एक प्रश्न असेल 2 गुणांचा आणि स्वमत असेल त्याला 3 गुण असतील। स्वमत लिहिताना तुम्हाला मी सांगितलं आहे बऱ्याच वेळा, पुढेही सांगितलं जाणार, पण या ठिकाणी ऐका, 3 गुण आपल्याला जर स्वमताचे हवे असतील तर ते जे विधान असणार आहे त्या विधानाची प्रस्तावना लिहायची, म्हणजे प्रस्तुत विधान कोणत्या तरी पाठाशी संबंधित असणार आहे आणि त्या पाठाचा उद्देश काय, पाठातून काय सांगितलेलं आहे ते लिहा, असा पहिला उतारा होईल। दुसऱ्या उतारामध्ये त्या प्रस्तुत विधानाचं स्पष्टीकरण द्यायचं आहे, दुसरा उतारा, आणि तिसऱ्या उतारामध्ये समारोप करायचा आहे। अशा पद्धतीने 3 जर परिच्छेदामध्ये तो प्रश्न लिहिला स्वमताचा तर तुम्हाला 3 गुण नक्की मिळतील। हस्ताक्षर सुवाच्य काढा, ठीक आहे। त्यानंतर दुसरा पठित उतारा असणार आहे पाठ्यपुस्तकावर आधारित, त्यावर देखील अशा प्रकारे आकलन कृती 2 गुण, आकलन कृती अजून 2 गुण, नंतर स्वमत 3 गुण, अशा प्रकारे 7 गुणांसाठी। आणि तिसरा प्रश्न असणार आहे तिथेच पठित उताराच असणार आहे, ज्यावर फक्त 2 आकलन कृतीचे प्रश्न असणार आहेत, 2-2 गुणांसाठी 4,
अशा प्रकारे पहिल्या उतार्यावर 7 गुण, दुसऱ्या उतारावर 7 गुण, तिसऱ्या उतारावर 4 गुण, अशा प्रकारे 18 गुणांचा हा पहिला विभाग असेल. ठीक आहे. दुसरा विभाग आपण पाहूया. दुसरा विभाग आहे पठित गद्य. इथे असून एकूण 16 गुण असणार. त्यांची विभागणी बघूया. पठित पद्यामध्ये एक कवितेवर आधारित उतारा असणार आहे, जी पाठ्यपुस्तकावर आधारित असेल. त्यामध्ये आकलन कृती असेल 2 गुणांसाठी, पुन्हा आकलन कृती अजून एक 2 गुणांसाठी असेल, आणि ओळींचा सरळ अर्थ लिहा अशा प्रकारे 2 गुणांसाठी एक प्रश्न असेल, आणि काव्य सौंदर्य लिहा अशा प्रकारे 2 गुणांसाठी एक त्या कवितेवर आधारित प्रश्न असेल. असे एकूण 8 प्रश्नांसाठी पठित उतारा असेल, ही कृती असेल. त्यानंतर कवितेवर आधारित कृती 4 गुण. एक कविता दिली जाईल, जी कवितेची ओळ, कवितेचं नाव सांगितलं आहे, त्यावर आधारित कृती लिहा अशा प्रकारे 4 गुणांसाठी ती कृती असेल, ज्यामध्ये ते कवितेचे लेखक प्रश्न दिलेले असतात, त्याची उत्तरं लिहायच्यात. प्रस्तुत कवितेचे लेखक कोण, प्रस्तुत कवितेचा विषय काय, प्रस्तुत कवितेच्या 2 ओळी दिल्या जातील, त्या ओळींचा अर्थ लिहा अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं आपण लिहायचे. त्या कृती आधारित असणार त्या कवितेवर 4 गुणांसाठी असेल. आणि 4 गुणांसाठी एक कुठलीही कविता, त्या कवितेची ओळ दिली जाईल आणि त्याचं रसग्रहण करा असं म्हटलं जाईल. हे 4 गुणांसाठी असेल. रसग्रहणासाठी 3 मुद्दे तुम्हाला सांगितले आहेत मी. पहिला मुद्दा असणार तो म्हणजे आशय सौंदर्य, नंतर भाषिक सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य, अशा प्रकारे 3 मुद्दे जे आपल्याला आहेत, जे रसग्रहणासाठी आहेत, त्या 3 मुद्द्यावर आधारित आपण स्पष्टीकरण करायचं आहे. नंतर विभाग तिसरा आहे स्थूल वाचन. त्या स्थूल वाचनावर आधारित तुम्हाला 6 गुण असतील. 6 गुणांसाठी स्थूल विभाग जो आपला आहे, प्रत्येक विभागाच्या शेवटी असणारा एक एक पाठ असणार आहे. त्यामध्ये त्यावरच आधारित कृती तुम्हाला दिल्या जातील. 3 कृती दिल्या जातील. 3 गुणांची एक कृती असेल. अशा प्रकारे 3 कृतींपैकी कोणत्याही 2 कृती आपण सोडवायच्या आहेत. अशा प्रकारे 6 गुणांसाठी हा स्थूल विभाग असेल. विभाग चौथा जो आहे तो भाषाभ्यास, व्याकरणावर आधारित एकूण 16 गुण असणार आहेत. 16 गुणांमध्ये कशा प्रकारे विभागणी आहे ते आपण पाहूया. समासावर आधारित आपल्याला 2 गुणांसाठी प्रश्न असतील. आता हे समास जे आहेत, या समासामध्ये आपल्याला दिलेले जे समास आहेत ते समासच असणार आहेत, ज्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि द्विगु समास, ह्या 4 समासावर आधारित प्रश्न तुम्हाला असणार आहेत 2 गुणांसाठी. नंतर शब्दसिद्धी 2 गुणांसाठी असेल. आता शब्दसिद्धीमध्ये काय येणार आहेत, प्रत्यय घटित शब्द लिहा, उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द, म्हणजे शब्द दिले जातील त्यांचं वर्गीकरण करा, अशा प्रकारे प्रश्न असू शकेल. त्यानंतर वाक्प्रचार 4 गुणांसाठी आहे. आता वाक्प्रचार जो 4 गुणांसाठी आहे, त्यामध्ये वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा अशा प्रकारे प्रश्न असेल. वाक्प्रचारांचा अर्थ लिहा अशा प्रकारे प्रश्न असेल. तर असे 4 गुणांसाठी प्रश्न वाक्प्रचारावर आधारित असतील. नंतर भाषिक घटकावर आधारित कृती असणार आहेत 8 गुणांसाठी. कोणकोणत्या कृती आहेत बघा. इथे समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द लिहा. वचन, एक वचन, अनेक वचन, अशा प्रकारे प्रश्न असते. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. नंतर अर्थपूर्ण वाक्य तयार करणे, म्हणजे शब्द अक्षरं दिली जातील किंवा शब्द दिले जातील, ते शब्द जोडून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. नंतर अचूक शब्द ओळखा. लेखन नियमानुसार लेखन करा, म्हणजे शुद्ध लेखन. वाक्यातील शब्द दुरुस्ती, जे वाक्य दिलं जाईल त्या शब्दाची दुरुस्ती करा. नंतर अशा प्रकारे हे प्रश्न झाले. 16 गुणांसाठी हा विभाग आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे लेखन विभागाचा. आता लेखन विभागामध्ये पहिला विभाग आहे तो म्हणजे चोवीस मार्कांसाठी असणार आहे. पत्रलेखन हा पहिला विभाग आहे. पत्रलेखनावर आधारित 6 गुणांसाठी एक पत्र तुम्हाला लिहायचं आहे. ते पत्र लिहित असताना
दोन प्रकारची पत्र येतील. एक म्हणजे औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र. औपचारिक पत्र म्हणजेच काय, म्हणजे कौटुंबिक पत्र, विनंती करणारं. आणि अनौपचारिक पत्र ज्यामध्ये कौटुंबिक पत्र येईल आणि औपचारिकमध्ये मागणी पत्र, विनंती पत्र, प्रशासकीय पत्र हे औपचारिक पत्र. आणि अनौपचारिक पत्र म्हणजे कौटुंबिक पत्र, भावाला, मामाला, आजोबांना, अशा प्रकारचं एक पत्र येईल तुम्हाला. ते तुम्ही लिहायचं आहे. पत्राच्या ऐवजी तुम्हाला सारांश लेखन असेल. एक उतारा दिला त्याचा सारांश करा. हा प्रश्न दोघांपैकी एक तुम्ही सोडवायचा आहे. 6 गुणांसाठी असेल. नंतर जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन, तिनापैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या येतील. 5 गुणांसाठी एक कृती असेल, असे 10 गुण असतील. आणि तिसरा भाग आहे लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन. तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे 100 ते 120 शब्दामध्ये. आणि निबंध लेखन हा 8 गुणांसाठी प्रश्न असेल. अशा प्रकारे 8, 10 आणि 6 असा ह्या उपयोजित लेखनमध्ये 24 गुणांचा भाग असेल. आणि असं मिळून एकूण 80 गुण होणार आहे. ते ह्या 80 गुणांची लेखी परीक्षा असेल आपली. आणि तोंडी परीक्षा ही 20 मार्काची असेल, 20 गुणांची असेल. अशा प्रकारे एकूण 100 गुणांची कृतीपत्रिका किंवा विभागवार विभागणी करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे आपण या कृतीपत्रिकेचा अभ्यास करून आपल्या डोळ्यासमोर बोर्डाची प्रश्नपत्रिका कशी असेल याचा आराखडा आपण डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार आपला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे.